आज आपण पाहणार आहोत आठवड्याला आपण आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. तर आपण सकाळच्या नाश्त्याचं उदाहरण घेऊ. सकाळी नाश्ता करत असताना सोमवारी घ्या कांदा पोहे व गुळपोळी, मंगळवारी घ्या थालीपीठ आणि लोणी, बुधवार उपमा आणि कोकम सरबत, गुरुवार झुणका भाकरी, शुक्रवार साबुदाणा खिचडी आणि दही, शनिवारी मिसळपाव आणि पाटवडी रस्सा, रविवार पुरणपोळी किंवा कटाची आमटी. ह्या आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये रेग्युलरपणे घेऊ शकतो. या मध्ये आपण दुपारचं जेवण पाहणार आहोत. दुपारी जेवणामध्ये घ्या सोमवारी वरण भात, बटाट्याची भाजी, लसणीचं लोणचं आणि पापड. हे झालं सोमवारचं जेवण दुपारचं. मंगळवारचं जेवण झुणका भाकरी, ठेचा मिरची, थालीपीठ आणि तांबडा रस्सा. गुरुवारी आपण पिठलं, भाकरी, काकडीची, कोशिंबीर आणि लोणचं खाऊ शकतो. शुक्रवारी आपण आमटी भात, भेंडी भाजी आणि मेथीची भाजी सुकी आपण खाऊ शकतो. शनिवारी मसाले भात, कढी आणि पापड हे जेवण आपण दुपारचं घेऊ शकतो. तर रविवारी वरण भात, मटण रस्सा किंवा पनीर भाजी आणि कोकम सरबत. म्हणजे रविवारी आपण नॉनव्हेज पण खाऊ शकतो. तर आपण यामध्ये संध्याकाळी नाश्त्याला सोमवारी भेळपुरी व चिवडा, मंगळवारी कचोरी किंवा समोसा, बुधवारी वडापाव किंवा बटाटा वडा, गुरुवार शेंगदाणा लाडू किंवा रताळीचे काप, शुक्रवार पाटवडी किंवा कांदा भजी, शनिवार साबुदाणा वडे किंवा ताक, रविवारी मकरंद किंवा जिलेबी. अशा प्रकारचा आपण संध्याकाळचा नाश्ता करू शकतो. आता आपण वळूया रात्रीचं जेवण काय काय असावं. रात्रीच्या जेवणामध्ये सोमवारी वांग्याचं भरीत किंवा भाकरी, मंगळवारी पिठलं भाकरी किंवा मिरची ठेचा, बुधवारी मिसळपाव किंवा पावभाजी, गुरुवार मसुराची आमटी आणि भात, शुक्रवारी कोल्हापुरी चिकन, पनीर रस्सा आणि तांदळाची भाकरी, शनिवारी खिचडी कढी व पापड, रविवारी पुरणपोळी आणि कटाची आमटी. हे आपण एक आठवड्याचं जे आहारामध्ये संतुलित आपल्याला आपल्या शरीराची जी जडणघडण होऊ शकते, यामध्ये ह्या आहाराचा खूप महत्वाचं योगदान आहे. आपण जेवताना आपल्या जेवणामध्ये काकडी, लिंबू, कांदा, मुळा, गाजर अशा पूर्ण न उकडलेल्या गोष्टींचा समावेश करायचा आहे. त्याबरोबर आपण ताक, पापड, लोणचं हे केल्यानंतर आपल्याला जेवणाला स्वाद येऊ शकतो.